विदर्भाची स्पेशल सांबारवडी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर अशी सांबारवडी बनवण्यासाठी मी काय केलं चला सांगते. मस्त असं मार्केटमध्ये जाऊन छान छान सांबार घेऊन आलेली आहे. तुमच्या भाषेत त्याला कोथिंबीर म्हणतात. त्याला 3 पाण्याने धुतलेलं आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि मस्त चाळणीत काढून घ्यायचं. चाळणीत काढून झाल्या म्हणजे 2-3 तास चाळणीत काढून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जातो. पाणी निघून गेल्यावर मग काय करायचं, मस्त मस्त बारीक असं कापून घ्यायचं. कापून झाल्यावर त्याला साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. खरपूस जोपर्यंत थोडे ब्राऊन होत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यावर त्याचं वरचं जे छिलकं असते ते पण काढून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर काय करायचं, आपण जो सांबार काढून ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, 1 वाटी शेंगदाणे आणि त्याच्यानंतर तीळ, म्हणजे जितके तुम्ही शेंगदाणे भाजले तेवढे आणि 1 वाटी तीळ. तो मिश्रण मी केलेला आहे आणि तो मिश्रण मी याच्यामध्ये टाकलेला आहे सांबारमध्ये. त्याच्यानंतर 1 वाटी मी घेतलेला आहे इथे खोबरा. तुम्ही ठोकळ खोबरा पण घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडीशी खाकस टाकायची, खूपही नाही टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार तिखट टाकायचं आहे. त्याच्यानंतर साखर मी इथे 2 ते 3 चमचा साखर टाकलेली आहे. त्यानंतर एक अख्खा निंबू जो असतो तो मी पिळून टाकलेला आहे. थोडी टेस्ट करून घ्यायची. जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर त्याच्यानंतर त्याच्यानुसार आपण टाकायचं. मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. जितकं होऊ शकते तितकं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तो छान एकजीव झाला पाहिजे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मैद्याचं पीठ घ्यायचं. मी इथे अर्धा किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मोहनसाठी मी गरम थोडासा तेल टाकतो. तुम्ही गरम किंवा थंड तेलही टाकू शकता. छान असं मळून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं तो पीठ मळून ठेवायचं. रेस्ट करायला ठेवायचं. नंतर पाती लाटायची. पाती अशी थोडीशी लांबसर मी लाटत आहे आणि थोडीशी पतली लाटायची, खूप जाडही लाटायचं नाही. त्यानंतर आपला जो मिश्रण आहे तो तिथं टाकायचं. कोथिंबीरचं मिश्रण म्हणजे सांबारवडीचा जो मिश्रण आपण बनवला आहे तो. त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि थोडा थोडा पाणी लावायचं आहे. पाणी याच्यासाठी लावायचं आहे की तो चिपकला पाहिजे. माझी मम्मी इथे करून देत आहे मला. सो मी अशा प्रकारे आम्ही रोल करून बनवता. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. तुम्हाला जो सुटेबल होते तो. अशी छान मस्त राऊंड शेपमध्ये मी ही वडी बनवलेली आहे. 3 ते 4 वड्या झाल्यानंतर मी इथे तळायला घेत आहे. सो तेल आधीच गरम करून ठेवलेला होता आणि कमी मंद आचेवर ही वडी तळायला घ्यायची, जोपर्यंत थोडी ब्राऊन होत नाही तोपर्यंत. सो इथे मस्त ब्राऊन झालेली आहे सांबार वडी आणि इट इज रेडी. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि ही खायलासुद्धा खूप सुंदर, खुसखुशीत, खमंग, थोडीशी खट्टी मिठी अशी चव येते याची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.